Oh
संतांना तर चोवीस काय संतांना राशीच्या राशी अवतारांच्या अवतारांच्या राशी दोहा उभारते केली मग त्याच्यामध्ये अंश अवतारातील अंश अवतारातील कला अवतार आवेश अवतार आहे पूर्ण अवतार आहे आणि भगवान पांडुरंग परमात्मा किंवा भगवान श्रीकृष्णाचा परिपूर्णतम अवतार आहे. प्रत्येक अवताराची विभागणी केली आहे. अंश अवतार करताना अंश अवतार ज्यांनी सृष्टीची रचना करत असताना ब्रह्मदेवाला सहाय्य करण्याकरता अंश अवतार झाला. मग त्याच्यानंतर अंश अवतार झाला, कला अवतार झाला, आवेश अवतार झाला, त्याच्या
दैत्यांचा वध करण्यासाठी पूर्ण अवतार भगवान प्रभू रामचंद्र माणसाने कसं वागावं, त्याचं आचरण कसं असावं हे दाखवण्याकरता प्रभू रामचंद्रचा अवतार झाला. आणि नंतर कलियुगामध्ये येणाऱ्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे दाखवण्याकरता भगवंतानी परिपूर्णतम असा श्रीकृष्णाचा अवतार घेतला. यापूर्वीचे जे अवतार होते, आपण आता ऐकलं की 10,000 वर्ष भगवंतानी अयोध्येवर राज्य केलं, परंतु यापूर्वीचे जितके म्हणून अवतार होते, एकाही अवताराला मृत्यू आलेला आपण कुठच्या ग्रंथात वाचलंय का? सगळ्यात मत्स्य अवतार, कुर्मा अवतार आपण वाचलं का? अवतार कसा संपला किंवा वरा अवतार कसा संपला काय सांगता येत नाही. वामन अवतार कसा संपला, नरसिंह अवतार कसा संपला, परशुराम आपण सांगतो कारण तो 70 चिरंजीवींपैकी एक परशुराम आहे. म्हणजे असं म्हटलं गेलं की परशुराम अद्यापपर्यंत या मृत्यू लोकांवर राहिलेले. त्यानंतरचा अवतार प्रभू रामचंद्राचा एक वामन अवतार, त्याची देखील अंत कसा झाला हे माहिती नाही. राम भगवान बद्दल असं म्हटलं जातं की शरीर नदीत जाऊन ते गुप्त झालं. परंतु एकमेव असा अवतार आहे भगवंताचा की 125 वर्षाचं आयुष्य भोगल्याच्या नंतर भगवंतानी एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे मृत्यूचा स्वीकार केला. का? तर तेच आपल्या आजच्या अभंगाचं मतितार्थ आहे. विठ्ठल भगवान मृत्यू टाळू नसते शकले का? आणि मृत्यू देणार आणि घेणं त्यांच्या हातात आहे, पण ते मृत्यू टाळू शकले होते. इतर अवतारांप्रमाणे त्यांनी देखील आपला अवतार कोणालाही न कळता संपवला होता. परंतु भगवंताने एकदा आयुष्याची मर्यादा घालून दिली. पूर्वी आताही काही लोक 100च्या वर पार करतात. 100-125 वर्षाचं ऍव्हरेज आयुष्य आता देखील काही लोक गावखेड्यामध्ये 100च्या वर्ष करतात. म्हणजे कलियुगातील माणसांचं आयुष्य किती असणार हे भगवंताला माहिती होतं. आणि ते मिळालेलं आयुष्य कसं घालवायचं बघा. जन्म आला की मृत्यू हा अटळ. कोणी आपण माऊलींनी म्हटलंय की उपद्रेते नाशिलेचे पुनर्विधेचे प्रतिका यंत्र जायचे हे आपण म्हणतो, पण म्हणण्यापुरतं तिथे आपण मार्गाने करतो. आपण कधी हा विचार करतो का की आपण जन्माला आलोय म्हणजे आपला मृत्यू येणार आहे. मृत्यू येणार आहे तर आपण कधी मृत्यू येईल, तो कधी येईल, आता मी मजा करून घेईन अशी आपली वृत्ती असते. किंवा आपण जन्माल्यापासून ते मृत्यूपर्यंत जो काळ आहे ज्याला आपण आयुष्य म्हणतो, आयुष्य कशाशी संबंधित आहे? त्या देहाशी संबंधित आहे. आत्म्याला आयुष्य आहे का? तर नाही. मग या देहाला लाभलेलं हे आयुष्य. आयुष्य कशाला म्हणायचं? जन्मल्यापासून ते मरेल. मग कोण 1 वर्षाने मरेल, कोण 100 वर्षांनी मरेल, परंतु तो जितके पण वर्ष जगला ते आयुष्य. आयुष्य हे देहाला लागून ठरवलं जातं. परंतु हा अमूल्य असा नरदेह जो आहे तो आपल्याला कशा करता प्राप्त झालाय ते आपण ते कधी तो विचार करत नाही. आपण सतत सुखाच्या मागे धावत असतो आणि सुखही कुठचं तर अशाश्वत असत. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, Hare
करतो त्याच्यामध्ये अनेक टप्पे असतात आणि हा नरदेह आपल्याला कसा प्राप्त होण्याच्या नंतर नरदेह आपल्याला प्राप्त झालेला असं म्हटलं जातं की भगवंताने जेव्हा निर्गुण निराकार रूपामध्ये राहिल्याच्या नंतर त्याला येतोय वेळ अशी आली की भगवंताला कंटाळा आला भगवंताने सगुण साकार रूप घेतलं भगवंत सगुण साकार रूपामध्ये एकटे होते एकटे असताना परत त्यांना जोडीला कोणी हवं होतं म्हणून त्यांनी आपल्या अंशातनं शक्तीची निर्मिती केली मग प्रकृती आणि पुरुष ही जोडी झाली त्यानंतर परत त्यांनी आपल्याला अजून वाढवला पाहिजे परिवार म्हणून विष्णू भगवंताचा प्रादुर्भाव केला असं म्हणतात की भगवंताच्या डाव्या भुजेतनं निघाला तो भगवान विष्णू व विष्णू भगवानच्या नाभी कमलांना ब्रह्माचा उद्भव झाला मग ब्रह्माला सृष्टी निर्मितीचं काम दिलं विष्णू भगवंताला सृष्टीचं पालन करण्याचं काम दिलं मग आता संहार करण्याकरता अजून एक देव हवा होता मग भगवंताने महेशाची निर्मिती केली विठ्ठल हे सांगण्याचं कारण हे सगळं आपल्या आजच्या अभंगाला लागून आहे मी टाइमपास करायला काय सांगतो असं की कदाचित तुम्हाला सुरुवातीला कंटाळा येईल परंतु याचा संदर्भ अभंगाला लागतो कसं ते तुम्हाला सांगतो सुरुवातीला ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली त्यांनी सगळ्या प्रकारचे जीव निर्माण केले मग सर्वप्रथम पंचमहाभूत आले त्याच्यामध्ये पाणी सर्वात निर्माण झालं पहिलं पाण्यामध्ये शेवाळ्यापासून माशापर्यंत मग नंतर भूमीवर राहणारे जीव असं करता 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 सृष्टीची रचना झाली आणि भगवंताने जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा भगवंताची एक गोष्ट अशी लक्षात आली की ही जीवसृष्टी या जीवसृष्टीमध्ये एकाही मी निर्माण केलेल्या प्राण्याला अशी बुद्धी नाही की माझी निर्मिती या भगवंताने केली तर मी याच्याकडे जाऊन याची कृतज्ञता व्यक्त करावी वाटतं भगवंताला थोडं वाटतं की आपल्या काहीतरी कमी येतंय आपण जे निर्माण केलंय त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे मग भगवंताने विचार केला भगवंताच्या असं लक्षात आलं की आहार निद्रा भय आणि मैथुन हे चार गुण या सर्वांना सारखे आहार जेवण लागतं निद्रा झोप लागते भय भीती वाटते मैथुन संभोग नसेल तर तुमची वाढणार नाही मग इथपर्यंत मर्यादित होतं मग भगवंताने असा विचार केला जर इथे जर असा जर प्राणी निर्माण करायचा आहे की तो भगवंताच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करेल किंवा मोक्षाची प्राप्ती करण्याची ज्याची इच्छा असेल तर त्याला आणखी एक गुण दिला पाहिजे तो गुण कुठला तर विचार करण्याचा विचार केल्याच्या नंतरच ज्ञानाची प्राप्ती होईल ज्ञान प्राप्त झालं तर भगवंताने मी एकच आहे हा द्वैत भाव मिटून अद्वैत भाव निर्माण होईल विठ्ठल सामान्य मेतक पशुभी नराना ज्ञानाधिकेशम विशेष अधिक ज्ञानेन हीनम पशुभी नरा आहार निद्रा भय आणि मैथुन हे सर्वांमध्ये सामान्य माणसांमध्ये पण आणि प्राण्यांमध्ये पण माणसाला एक गुण जास्त दिला तो कसा ज्ञान प्राप्ती करण्याची शक्ती आणि जर ती शक्ती त्या माणसामध्ये नसेल तर त्याच्यामध्ये आणि पशुमध्ये कोणताही फरक नाही विठ्ठल मानव सृष्टीची भगवंताने निर्मिती केली 84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर मानव देह प्राप्त होतो आणि आपल्याला काय सांगितले देवे दिला देह भजना गोमटा पण आपण काय करतो देवे दिला देह भजना गोमटा इथपर्यंत आपण म्हणून थांबतो मग भगवंताने आपल्याला देह कशाला दिलाय तर जो आपण 84 लक्ष योनी फिरून आलो त्या योनीतल्या कुठेतरी आपल्याला मुक्ती प्राप्त होईल याकरता भगवंताने आपल्याला नरदेह दिला पण त्या नरदेहाचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने करतो आपण कशा करता करतो आपल्याला सुख मिळणार ते पण क्षणिक सुख प्राप्त यासाठी आपण आपला जन्म वाया घालवत असतो आता नरदेव कसा मिळाला तर त्याला अनेक उदाहरण आहेत एका ठिकाणी संत म्हणतात की काकताळी न्यायाने आपल्याला देह प्राप्त आहे काकताळी न्यायाला 2 प्रकारचे विश्लेषण करतात एक तर आपण आपल्या भाषेत म्हणतो कावळा बसायला आणि पाणी सोडायला कावळ्याच्या काय वजनाने पाणी सुटत नाही परंतु तो योगायोग आहे मग त्या योगायोगाप्रमाणे आता कुठेतरी योगायोग आला आणि आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला दुसरा काकताळी न्याय म्हणून त्याचं असं उदाहरण दिलं गाढा असतो आणि तो घाटावर भीक मागत असतो आणि तो भीक मागत असताना हात वर करून
काही वाटत असतो आणि राजाला कशा करता तरी कावळ्याची गरज असते. राजा सांगतो जो मला कावळा आणून देईल त्याला 1,000 रुपये मी इनाम देणार. आणि तो आंधळा असं भगवंताची भक्ती 8 वर्ष करत असताना योगायोगाने त्याच्या हातात तो कावळा सापडला जातो. दिवसांपैकी संपला. म्हणजे 2 प्रकारे आपल्याला सांगायचं काय तर हा नरदेह जो आपल्याला प्राप्त झालाय तो योगायोगाने प्राप्त झालाय 84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर. मग त्या देहाचा कसा वापर करायचा हे सांगण्याकरिता भगवंताने गीतेचा उपदेश केला. विठ्ठल गीतेचे 18 अध्याय 700 श्लोक आहेत. त्यामध्ये जर आपण मुख्य गाभा बघितला तर संपूर्ण गीता ही कर्माच्या भोवती फिरते. भगवंत इतका ताकदवान होता किंवा इतका तो शक्तिवान होता की त्याला गीतेचा उपदेशच सांगायचा होता. त्याला इतकं मोठं महाभारत घडवायची काय गरज होती काय. तो एका कोपऱ्याला अर्जुनाला नेला तर जसं चतुश्लोकी भागवत ब्रह्माला हंसाचं रूप घेऊन भगवंताने सांगितलं थोडक्यात त्याचा अर्जुनाला तिथं सांगू शकले असते. परंतु तसं नव्हतं. सांगतात जशी आता आपण गावखेड्याची लोक आपल्याकडे गुरं असतात आपल्याकडे गाय असते आणि एखाद्या गाईला वासरू झालं त्या गाईला पाना फुटतो. तो पाना खरंच कोणासाठी असतो त्या वासरासाठी असतो. पण ते दूध किती लोक पितात. मग त्याच नियमाप्रमाणे गीताला सांगताना भगवंताने अर्जुनाला फक्त कारण धरलं. भगवंताला अख्ख्या जगाला उपदेश करायचा होता की माणसाने जन्माला आल्यावर कसं जगायचं. विठ्ठल पुढे जाऊन सांगतो की गीतेमध्ये कसं जगायचं हे सांगतो. आणि भगवंताने दुसरा जो ग्रंथ सांगितलाय भागवत त्याच्यामध्ये काय सांगितलं जसं मारायचं रेल्वे खाली जाऊन जीव द्यायचा विहिरी तुरी मारायची हात लावून घ्यायचा. कसं मारायचं याचा अर्थ असा होता की आपण जन्माला आलेलो आहे आपला मृत्यू अटळ आहे तर त्या मृत्यूला कसं सामोरं जायचं आणि तो मृत्यू आपल्याला कसा सुख करू आणि तो मृत्यू आपल्याला मोक्ष प्रदान करणारा कसा प्राप्त होईल हे भगवंताने सांगितलं. आणि निमित्त कोण होतं परीक्षित राजा. परीक्षित राजाला श्राप मिळाला होता की 7 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. परीक्षित राजा तुमच्यासारखा सुज्ञ होता. त्याला असं म्हटलं वाटलं की ऋषीचा श्राप काही परत फिरणार नाही. मग त्याने ऋषींना विचारलं की ठीक आहे मी तुझा श्राप स्वीकारायला तयार आहे मृत्यूला स्वीकारायला तयार आहे परंतु मला येणारा मृत्यू एखादा कॅन्सरचा पेशंट असतो. कॅन्सरच्या पेशंटला माहिती 2 महिन्यांनी डॉक्टर सांगतो त्या वर्षाने तुझा मृत्यू. परंतु 90% पेशंट काय करतात ते येणाऱ्या मृत्यूच्या भीतीने 4 महिने जगणार ते 2 महिन्यातच संपतात. मग परीक्षित राजा तसा नव्हता. त्याला माहित होतं की 7व्या दिवशी माझा मृत्यू होणार. परंतु 7 दिवस कसे घालवायचे त्या मृत्यूच्या भीतीने रगडत घालवायचे की त्या 7 दिवसाचं सार्थक करायचं. मग त्याला ऋषींनी असं ज्ञान दिलं की कुणाकडनं तरी तू उपदेश दे. मग त्यावेळेस त्या ठिकाणी शुक मुनींसारखा सांगणारा वक्ता नव्हता. मग त्यांनी परीक्षित राजाला ते भागवत सांगितलं. म्हणून आपण असं म्हणतो की गीता जर जगायला शिकवते तर भागवत आपल्याला मारायला शिकवतं. विठ्ठल 9वीला भक्तीचं जे वर्णन केले आहे त्या वर्णनामध्ये सर्वप्रथम जर नंबर कोणाला दिला असेल तर श्रवण भक्तीला दिला. श्रवण भक्ती आता तुम्ही सर्व करताय म्हणजे तुम्ही 1 नंबर आणि श्रवण भक्तीचं प्रतीक कोण होतं परीक्षित राजा. दुसरी भक्तीचं सांगितलं तर कीर्तन भक्ती. कीर्तन भक्तीचं प्रतीक कोण आहे सांगणारा म्हणजे मी नाही शुकमुनी. म्हणजे काय मी खूप मोठा ज्ञानी असेल कर्म संयोगाने मला संधी प्राप्त झाली भगवंताची कृपा असेल. पण कीर्तन भक्ती करणारी दुसरी भक्ती त्याच्या प्रतीक कोण तर शुकमुनी. पुन्हा 9वीला भक्ती सांगेन पण आपल्याला वेळ कमी तर या 2 भक्ती आपण लक्षात घेऊ की शुकमुनींनी सांगितलं
परीक्षित राजाने ऐकलं. परीक्षित राजाने श्रवण भक्ती केली. काय सांगितलं त्या मृत्यूचा स्वीकार कसा करायचा. गीता काय सांगते की आपण जगायचं कसं, जगायचं कसं हे सांगत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माणसाचं आयुष्य आहे ते सर्व कर्माभोवती फिरतं. आपण जन्माला आल्याच्या नंतर थोडस मोठं कर आपण आता जर ठरवलं की काही कर्म करायचं नाही का, तर कर्म केल्यामुळे पुढची गती असते. चांगलं कर्म असलं तरी आणि वाईट कर्म असलं तरी त्याचे भोग तयार होतात. म्हणजे कर्मापासून काय तयार होतात, संचित, संचितापासून प्रारब्ध, प्रारब्धापासून भोग. मग भोग चांगले असतील अथवा वाईट असतील परंतु तो भोगूनच संपत. आता आपले जे आपण शॉर्टकट नाही का सूत्रावरनं काय करायचं, आपण त्याला असं म्हणतो की तो बायपास आहे. पण कर्म भोगता भगवंताने कुठचाच बायपास ठेवलेला नाही. तुम्हाला भोगायचेच आहे. जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं, महाभारताचं युद्ध संपल्याच्या नंतर जेव्हा धृतराष्ट्राने आणि त्या संजयवर त्याची चर्चा चालली होती. धृतराष्ट्राने त्या संजयला विचारलं, माझं पण नाव संजय, मी नव्हतो तेव्हा, संजय होतं, त्याला मला 10 वर्ष दिसत. त्या संजयला धृतराष्ट्राने असा प्रश्न केला की मी कोणता इतका मोठा गुन्हा केला होता, मी कोणतं इतकं मोठं पाप केलं होतं की माझ्या नजरेसमोर माझी 100 मुलं मारली गेली, माझा निर्वंश झाला, एक तर मी जन्मापासून अंधय, काय मी गुन्हा केला होता. माझ्या तर बघण्यात आता माझ्या हातून कुठचा मोठा गुन्हा घडला. मी एकच आशा केली की माझ्या मुलाने घातली होती, त्याचं मला इतकी मोठी सजा मिळाली. तर सांगितलं की आई, याच्या पहिलं 50 जन्माच्या पूर्वी तू एक राजपुत्र होता आणि तू एकदा शिकारीला गेला होता. शिकारीला जात असताना तुला एक हरिण दिसलं. त्या हरणीला तू पाठलाग केलं, अनेक बाण तू सोडलेत परंतु ते हरणीने सगळे बाण चुकवले. शेवटचा एक बाण राहिला होता आणि तुलाही जिद्द होती की आज मी एक शेवटचा बाण आहे, हरणीचा मी फडशा पाडणार. परंतु त्या हरणीने एका झाडाचा आश्रय घेतला, तुझा शेवटचा बाण पण गेला वाया आणि तू हातभर झाला. आणि रागाच्या वरात तू काय केलं, ज्या झाडामुळे हे शिकार माझ्या हातून निसटलं त्या झाडाला त्यांनी रागाने आग लावली. आग लावल्यावर काय झालं, त्या झाडाच्या ढोलीत एक सर्पिन होती किंवा नागिन होती, तिची 100 पिल्लं होती. यांनी आग लावल्यामुळे ती 100 पिल्लं जळून मेली आणि झाडावर बसलेले जे पक्षी होते त्या धुरामुळे आंधळे झाले. मग हे त्याच्या कर्माचा भोग होता. मग तो कधी त्याला भेटला, 50 जन्माच्या नंतर. 100 पिल्लं नागिनीची मारून याची 100 मुलं गेली आणि पक्षी आंधळे झाले म्हणून ह्याला देखील अंधत्व आला. म्हणजे कर्माचा भोग कोणालाही
या सर्व गोष्टी अतिशय व्हावे पडतील. जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा पासून वाचायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कर्मांवर ताबा ठेवायला. मग कर्म न करून माणूस जगू शकतो का? नाही, त्याला कर्म करावंच लागणार. काही कर्म जे असतात ते नित्य कर्म, त्या नित्य कर्मापासून माणूस नाम जाऊन देतो. दुसरं नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म आपल्या घरी एखादं लग्न करतात, गणपती असतात किंवा असे जे वर्षात निमित्ताने होते नैमित्तिक कर्म. काम्य कर्म, काम्य कर्म जे कर्म केल्याच्या नंतर आपण मोबदला घेतो. म्हणजे आपण नोकरी केली तर महिन्याच्या आणखी पगार घेतो किंवा आपण शेती पिकवतो आणि त्याचं जे फळ प्राप्त होतं याला काम्य कर्म म्हणतात. आणि सगळ्यात चौथं कर्म म्हणजे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे कधीच करू नये. म्हणजे दारू पिणं, जुगार खेळणं, एखाद्याचा खून करणं, एखाद्याला लुटणं, अशी 4 प्रकारची कर्म सांगितलेले. मग भगवंताने त्या ठिकाणी काय सांगितलंय की कर्म करणं गरजेचं आहे. 2 गोष्टी. एक तर कर्मण्य वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म कर पण तू कसं कर त्या फळाची आशा करू नको. ही एक विषय करा. दुसरं असं सांगितलंय की कर्म कर पण ती मला अर्पण कर. एक म्हातारी होती, आपल्या गावची होती. तर ती रोज केर काढायची. तो केरच्या उकिरड्यात टाकताना ती भगवानची भक्त नेहमी ती अशी म्हणायची की कृष्ण अर्पण म्हण. तुम्ही कोणाच्या तरी कीर्तनात ऐकलं असेल, कर्म करून भगवंताला अर्पण करायचं. ती सगळा केर टाकताना कृष्ण अर्पण म्हण. आणि तो ज्या रस्त्यावर तिचं घर होते अर्जुनाच्या नित्य त्या ठिकाणी जायची वाट होती. अर्जुनाने बरेच दिवस ऐकायचे की केर काढताना देखताना कृष्णार्पण मजकूर होते. याचा अर्जुनाला खूप संताप येते. आणि त्या म्हातारीच्या एक वाजवून देते. म्हातारीला कळत नाही मला का मारलं. तर बोलतो की कचरा टाकताना भगवंताला अर्पण करतो. म्हातारी विचारली अशिक्षित असते ती काय त्याला उत्तर देत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुनाची भगवंताची गाठ पडते तेव्हा भगवंताचा गाठ इतका तुटलेला. भगवंताला अर्जुन विचारतो तेव्हा हे काय झालं. तो काल तू झापड दिली त्या म्हातारीला दिली. पण ती म्हातारी सर्व कर्म मला अर्पण करत होती म्हणून तिचं बरं वाईट त्याच्या सगळी जिम्मेदारी माझी असल्या कारणाने तिला म्हातारी झापड तुझी बोट माझ्या गालावर उठली. विठ्ठल हे भगवंताला आपल्याला सांगायचं होतं. मग कुठच्या भाषेत सांगायचं, कसं सांगायचं हे सांगण्याकरता भगवंतानी गीतेचा उपदेश केला. परंतु काय झालं की गीता ही संस्कृत मध्ये असल्या कारणाने बरेच वर्ष त्या गीतेचं ज्ञान एका ठराविक वर्गापुरतं मर्यादित होतं. त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला आणि संस्कृतचा अभ्यास करण्याची परवानगी सगळ्यांना नव्हती. इतर वर्गातील लोकांना ती परवानगी नव्हती. स्त्रियांना नव्हती, शूद्रांना नव्हती. ब्राह्मण सोडलं तर कोणीही संस्कृतचा अभ्यास करावं, ते वेदांचं पठण करावं, गीतेचा अर्थ सांगावं, गीतेचं पठण करावं अशी परवानगी नव्हती. असं होता होता अनेक वर्ष लोटल्यानंतर भगवंताला वाटलं की आता जर हे ज्ञान असंच राहिलं तर आपण इतका अख्खा जन्म आपण वाया घालवला गीता सांगण्यामध्ये. पण जर असं जर झालं तर हे ज्ञान गुप्त राहील. मग त्याकरता भगवंतांनी पुन्हा एकदा माऊलींच्या स्वरूपात अवतार घेऊन आपल्या करिता ज्ञानेश्वरीची रचना केली. गीता अलंकार, गीता अलंकार, नामचारे गोरे, गीता अलंकार, गीता अलंकार,
संतांवरती संतांचा त्याच्यातली पहिली म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरीचं मराठीत रूपांतर केलं आणि ते ज्ञान द्यायला सुरुवात केली. मग त्यांच्यानंतर इतर सर्व संतांनी विशेष करून वारकरी संप्रदायातील हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान घेऊन मनुष्याला आपला उद्धार कसा करून घ्यायचा आहे हे शिकवायला सुरुवात केली. परंतु ते शिकवणं इतकं सोपं होतं का? तर नव्हतं. प्रत्येक संताला सुरुवातीच्या काळात त्याला त्रास भोगावा लागला. त्याचा आनंदित छळ केला की नाही सांगा मला. माऊलींनी सांगितलं, माऊलींना किती त्रास दिला लोकांनी. त्यानंतर एक नामदेवराय होते, नाथबाबा होते. मग नाथबाबांच्या बद्दल बोलत असताना परंतु या संतांनी त्या गीतेला सांगितलं किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्याप्रमाणेच आचरण केलं. नाथबाबांना एकदा असं ठरलं की नाथबाबांवर जळणारी काय लोक होते त्यांना शांती ब्रह्म असं म्हटलं जायचं. का? तर त्यांनी कधीच आपली शांती जळू दिली नाही, कधी त्यांनी कोणावर क्रोध असा दाखवला नाही. मग काही लोकांमध्ये पैस लागली की हा स्वतःला शांती ब्रह्म म्हणतो ना, हा स्वतःला मोठा कर्मयोगी जर म्हणत असेल तर आपण हे शांती ह्याची जी आहे ना संयम हे एकदा आपण ह्याचा भंग करायचा. याला राग येईल असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला सांगता येईल की हा खराब ढोंगी. पण कसं करणार? अनेक प्रयत्न करून देखील ते साध्य जेव्हा झालं नाही तेव्हा एक ब्राह्मण त्यांना भेटला आणि त्या ब्राह्मणाला 200 रुपयाची गरज होती. त्या काळाचे 200 रुपये. मग त्या 12-15 लोकांनी त्याला बोललं इकडे काय असायचं ना मुलीच्या लग्न मला 200 रुपयाची गरज, तुला 200 आणि 300 रुपये देऊ, पण तुला एक काम करावं लागेल. काय? तर असं काहीतरी कर की जो एकनाथ आहे त्याला राग आला पाहिजे. त्याला जर तू राग आणला तर तुला 200 चे आम्ही 300 देऊ. मग त्या ब्राह्मण बिचारा चांगला होता परंतु त्याला गरज होती. आपण बोलतो ना गरज वस्ताला लाभ नसते. त्या वृत्तीप्रमाणे तो बिचारा केला आणि त्यांनी ठरवलं की काय करायचं म्हणजे येणार राग तर नाथबाबा अत्यंत कर्मठ होते पूजेच्या बाबतीत आणि त्यांची 2-2, 3-3 तास पूजा चालत असत. ह्याला असं वाटतं की आता आपल्याला युक्ती मिळेल. राग यायचा जर असेल तर त्यांनी काय केलं, चपला घालून तो नाथबाबांच्या देवघरात गेला. त्याला असं वाटलं की आता नाथबाबांना निश्चितपणे राग येणार. परंतु नाथबाबांना शेवटी नाथबाबा ज्याला साक्षात दत्ताचा साक्षात्कार झालेला आहे तो माणूस आता थोडी असणार. तो जरी संसारी असला तरी आतून ते योगी होते. त्यांनी त्या हात जोडले आणि बोलले, आहो बाबा किती तुमच्याकडे उत्कट आहे की तुम्ही भगवंताची पूजा भगवंताचं दर्शन घ्यायला तुम्ही इतकं उत्कट होते की तुम्हाला चप्पल काढायचे तुम्ही विसरले. खरंच धन्य तुमच्या पाया पडतो. त्याला हा आपला वेळ गेला. तुला आता करायचं काय? 200 रुपये तर आपल्याला हवे. म्हणतो नाथबाबांच्याकडे रोज पंक्ती असायच्या. सगळ्या संतांमध्ये एक नाथबाबा असे होते की ज्यांना पारमार्थिक आणि सांसारिक दोन्ही सुखाची प्राप्ती झाली होती. इतर सर्व संत ज्यांना बिचाऱ्यांना खायचं पण वांधे होते. आता लोक सांगताना खूप सांगतात की तुकोबाराय खूप मोठे व्यापारी होते, हे होते ते होते. एक नाथ ते बघायला गेले होते ना मी बघायला गेलो. पण जर महाराजांचा जर तुम्ही अभंग बसले तुम्ही की आपण तो ना ऋषिकेशी तो आपण बघा पाहुणे घराची पाहुणे घरा पाहुणे घरा
सविस्तर सांगायचं की तुकोबारायांच्या घरी किती दारिद्र्य होते. स्वतः तुकोबारा आपल्या अभंगातनं सांगतो. दुसरा पण अभंग आहे जो आम्ही सगळे जवळ येतात अशी परिस्थिती तुकोबारांची होती. सांगणारे काय सांगतात तुकोबा सावकार होते परंतु एक आहे की नाथ बाबा सोडले तर सगळे संत बिचारे दारिद्र्याने गांजले होते. म्हणजे त्यांना पारमार्थिक सुख होतं परंतु संसारिक सुख त्यांना प्राप्त होतं. नाथ बाबा असे होते की त्यांच्या घरी श्रीमंत होते. रोज त्यांच्या घरी पंक्ती पडायच्या आणि त्या पंक्तीला ब्राह्मण गेला आणि त्या पंक्तीमध्ये नाथ बाबांच्या पत्नीला तूप वाढायचं. त्या वाकून तूप वाढत असताना यांनी एक चक्कर लढवली. त्यांनी पटकन जाऊन तो त्यांच्या पाठीवर जाऊन बसला. आता आपल्या बायकोच्या पाठीवर आपल्या समोर जर कोण जाऊन बसला तर मी सांगायला नको पुढे त्याला काय होईल. त्याला असं वाटलं आता नक्कीच नाथबाबांचा राग येणार. नाथ बाबांनी तितक्या प्रसंगात देखील आपला संयम कायम ठेवला आणि आपल्या पत्नीला हात मारून अगं बघ तू पडेल ब्राह्मण तुझ्या पाठीवर बसलाय. ती म्हणते नाही मला आपली एवढे हरिपंथी त्याला पाठीवर घेऊन वाढायची सवय आहे. मी ह्याला आपल्या लेकरासारखा सांभाळीन काही काळजी करू नका. म्हणजे हे प्लान त्याचं फेल गेला आणि त्यांनी क्षमा मागितली. हे मी का सांगतोय की इतकं जो संयम त्यांनी बाळगला होता तो कशामुळे त्यांच्याकडे आलेला. असं काही लोकांनी त्यांना प्रश्न केले इतका तुम्हाला त्रास दिला तरी तुम्हाला राग येत नाही. याच्या मागचं काय म्हणजे याच्या मागचं काय. त्या नाथबाबांनी सांगितलं की मी गीतेचं रोज पठण करतो. मी गीतेचं रोज वाचन करतो आणि गीतेच्या दिलेल्या ज्ञानाच्या हिशोबाने मी चालत असल्या कारणाने माझ्या आयुष्याला हे वळण झाले. मला शांती ब्रह्म ही पदवी प्राप्त झाली. मग त्या लोकांनी आणखी पुढचा प्रश्न असा केला की तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुम्ही संस्कृत शिकलेला आहे, पण तुम्ही गीतेचं पठण करू शकता. तुम्हाला त्याचा अर्थही कळेल आणि वेळ असल्या कारणाने तुम्ही किती उशीर बसू शकता. पण आमच्यासारखा हातावर पोट घेऊन फिरणारा माणूस आहे ज्याला वाचायला वेळ नाही आणि बरं वेळ असला तर आम्हाला संस्कृत ज्ञान नाही. मग आम्ही काय करावं. मग ते जे उत्तर दिलं ते आपण कसं पहिलं तर
संस्कृती येत नाही ना आणखी गीता पाठ करायची देखील गरज नाही. तुम्ही केवळ गीता 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 अशी अक्षरं म्हणा. मग त्याने काय होईल, त्याने असं होईल की तुम्ही या जन्म मरणाच्या म्हणजे पुनरावृत्ती तुम्हाला आज जन्मात तुमचा शेवटचा म्हणजे या जन्माला तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. आणि एकदा का मोक्षाची प्राप्ती झाली म्हणजे तुम्हाला हवा आणि भगवंत एकच आहे. हे म्हणून भगवंताने आपण म्हणतो ना आत्मा विलीन झाला. मग त्या वृत्तीप्रमाणे तुम्हाला जर फक्त तुम्ही गीता गीता जरी म्हटलं तर पुनरावृत्ती काही होणार नाही. मग परत महाराज आम्हाला एक शंका आहे. तुम्ही काय म्हटलं, नाही पुनरावृत्ती तया नरा. या ठिकाणी जर तुम्ही नरा असं म्हटलंय मग नर म्हणजे पुरुष, मग नर सोडलं तर नारीला उद्धाराचा अधिकार नाही का? किंवा दुसऱ्या योनीत जन्मलेल्या प्राण्यांना उद्धाराचा अधिकार नाही का? तर त्याचा उदाहरण किंवा त्याचं उत्तर देत असताना मनात अनेक त्यांना प्रमाणात दिलं. तुमचं भक्तासाठी पूजक देती तुमचे शिरतदा दासी होती. पण भगवंता तिच्याशी रथ झाला आणि तिचा उद्धार केला. अहिल्या कोण होती, तिचा उद्धार केला. जटायू कोण होता, पक्षी होता, तो दुसऱ्या योनीतला होता, त्याचा उद्धार केला. वानर कोण होते, त्यांचा उद्धार केला की नाही. मग कोणाला सोडलं ते कशाला, भगवंत स्वतः सांगतात. काय सांगतात, म्या उपटले विमलार्जुन, त्यांचा तरले ते तरले त्यात नवलते कोण, वृंदावनीचे चूर्ण पाषाण उद्धरले माझ्या सन्निधी. विमलार्जुन कोण होते, विमलार्जुन हे दोन वृक्ष होते. त्या कार्यक्रमातून सांगते त्या वृक्षाच्या मधनं भगवंताला जेव्हा मातेने उकळीला बांधलं, ती उखळ घेऊन जेव्हा भगवंत पळायला लागले त्या दोन झाडांच्या मध्ये अडकले आणि भगवंताने ताकद लावतात ती दोन्ही वृक्ष उन्मळून पडली आणि त्या वृक्षातून मणिग्रीव आणि नलकुबर नावाचे दोन गंधर्व प्रकट झाले. त्यांना झाड व्हायचा श्राप नारद मुनींनी दिला होता आणि भगवंताने त्यांना पाडल्यामुळे त्यांचा उद्धार झाला. म्हणजे झाडांनाही भगवंतांनी उद्धाराची संधी दिली. इतकंच कशाला, हे सगळं सजीव दगडांना देखील भगवंतांनी तारलं. हे सेतू बांधताना दगड होते, दगड दिसतात. मग सगळ्यांना इथे उद्धाराचा अधिकार आहे. त्याच्या शंकेचं उत्तर देताना नाथबाबांनी सांगितलं, विठ्ठल नाही. तुम्हाला अख्खी गीता जरी नाही म्हणता, गीता शब्द जरी म्हणता आला नाही तर नुसतं तुम्ही की म्हणा किंवा ता म्हणा, एक अक्षर देखील महत्वाचं. परंतु तू कसं म्हणा तर ते नित्य नेमाने म्हणा. हे अभंगाचं दुसरं चरण. नित्य नेमाने Oh
अक्षर जरी म्हटलं तर अक्षराला इतकी किंमत आहे तर नक्कीच आहे. बरोबर काय म्हणतात शब्दांची एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा भवसिंधू म्हणजे काय? आपण ते भव आणि त्याला पुढे आणखी वेगवेगळी उपमा दिली. भवसागर, भवसिंधू, भवनदी. आता भव काय? भव कसा तर भव हा शब्द उद्भव या शब्दापासून तयार झाला. उद्भव म्हणजे काय? प्रकट होणे. आता आपण प्रकट तर होत नाही, मग या ठिकाणी सरळ सरळ अर्थ घ्यायचा झाला तर जन्माला मग अशा विषय तो परत येतो काय किती वेळा जन्माला जन्माला आल्याच्या नंतर आपली प्रचिती. म्हणून प्रत्येक संतांनी या संसार सागराला भव नदीची उपमा दिलेली आहे किंवा भवसागराची उपमा दिलेली आहे. का दिलेली आहे तर तो तरुण जाणं इतकं सोपं नाही. जर आपल्याला सांगितलं की एखादा समुद्र पोहून जायचं शक्य आहे का आपल्याला? समुद्र कशाला मोठी नदी देखील आपल्याला पार करता येईल. पण या नदीचा आणि सागराची उपमा का दिलेली आहे तर हा संसार तितका कठीण आहे, सोपा आहे का सांगा? मग संसार म्हणण्यापेक्षा आपण अख्खा संसार न म्हणता फक्त जन्मापुरतं मर्यादित राहू. आता जन्माला येणं म्हणजे देह प्राप्ती होणं आणि देहाच्या नंतर पुढचं रामायण भागात बघून मी सांगतोय. मग देहाला किंवा जन्माला येणं इतकं सोपं आहे का? मातेची अवदर कुळरी विषयीच्या दातरी पटुनी नवमासावरी जन्मोजन्मी जन्मजन्मोनी मृत्यू. म्हणजे 9 महिन्याच्या मातेच्या उदरात जो गर्भ मोठा होतो त्या गर्भाला सुख असतं का? सुख नसतं. त्यालाही दुःख आहे, त्या मातेलाही दुःख आहे. त्याला जन्माला घालताना मातेला किती यातना होतात आणि तो चांगला निश्चय जाताना तो मोठा झाला त्या मातेला सुख दिल्याची काही शाश्वती आहे का? तर नाही. मग असं जर आपण म्हणतो या करिताच या भवसागराला किंवा संसारात पडणाऱ्याला भगवंताने ते फजिती करून घेणं असं म्हटलंय. विठ्ठल याच्यामधून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही ते गीता असं एक अक्षर जरी म्हटलं तरी तुम्ही भवसिंधू पार करू शकता. मग हेच सांगायला प्रत्येक संतांनी आपापल्या परीने प्रयत्न केला. म्हणजेच काय तर झोपलेल्या सामान्य जीवाला तुमच्या आमच्यासारख्या जीवाला जागवण्याचा प्रयत्न केला, आपापल्या परीने केला. मग त्याच्यामध्ये आपण बोलतो ना उठा जागे
जन त्याचा काय म्हटलं एक श्लोक आहे. त्या श्लोक सांगतो न सांगलेला अर्थ सांगतो. त्या श्लोकाचा असा मत आहे की आपलं जे धन आहे किंवा ते धन भूमीवर राहणार कधी अंतकाळी. आपली पत्नी आहे ती उमऱ्यापर्यंत, आपली गुरेढोर आहे ती गोट्यापर्यंत, आपले नातेवाईक असतील ते आपल्या स्मशानापर्यंत इथपर्यंत. आणि नंतर शेवटी कोण येत तर शेवटी आपल्याला साथ करणार ते आपलं गुलाबजामुन खातो. गुलाबजामुन कसा असतो गोड असतो. जिलेबी कशी असते गोड असते. शिरा कसा असतो एकादशीच्या दिवशी मी पाप करतोय तुम्हाला सगळ्या नाव मोद होते पण ते सांगणं गरजेचं. शिरा कसा असतो, खीर कशी असते, बर्फी कशी असते, लाडू कसा असतो, सगळंच गोड आहे. परंतु हे पदार्थ वेगळे वेगळे याची बेस जरी साखर असेल त्याची बेस जरी गोडी असेल तरी लाडू खाल्ल्याच्या नंतर जो आनंद मिळणार तो वेगळा, जिलेबी खाल्ल्याच्या नंतर आनंद मिळणार तो वेगळा. अजून सरळ भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे जे अलंकार असतात मग त्याच्यामध्ये अंगठी आहे, कानातलं असेल, हार असेल, जोडवी असतील, बांगड्या असतील, पाटल्या असतील, त्याचं बेस काय सोनं आहे. परंतु अलंकार वेगळे वेगळे. त्याच नियमाप्रमाणे संत सदैव त्यांना सांगायची एकच गोष्ट होती परंतु प्रत्येकाची सांगायची पद्धत वेगळी होती. माऊलींनी कसं सांगितलं भगवंताची प्राप्ती कशी करायची तर ज्ञानाच्या माध्यमातून सांगितलं. तुम्ही ज्ञानाची प्राप्ती करा तर तुम्हाला भगवंताची ज्ञानाच्या. नामदेवरायांनी कसं सांगितलं गोळी बावडी भक्ती करा तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती. तुकोबारायांनी कसं सांगितलं की सर्व गोष्टींच्या बद्दल वैराग्य स्वीकारा म्हणजे धन दारा पुत्र जन आपल्या वैराग्य त्यांच्या जीवनाचे सण उतार आले त्याचा उदाहरण त्यांनी डोळ्यासमोरून भगवंताची प्राप्ती कशी करायची ते सांगितले. परंतु एक संत असे होते नाथबाबा, त्यांनी नस ओळखली होती की लोकांना आपण जर इतकं मोठं ज्ञान सांगायला गेलो तर ते त्यांना कळणार नाही. मग कसं सांगायचं तर त्यांना समजेल, त्यांना आवडेल, त्यांना रुचेल तसं आपण सांगितलं पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं त्यावेळेस जे प्रचलित असलेले लोककलेचं माध्यम घेतलं आणि त्या माध्यमातून नाथबाबांनी उपदेश केला. हे जरी का नाही काल Oh,
मगाशी आपला हरिपाठाचा एक विषय असा झाला की हरिपाठ मध्ये असं म्हटलं गेलं संतांनी म्हटलं की साईच्या पैसूनी करा एकत्रित आवडी आवडी. मग हरिपाठामध्ये आपण जे नाचतो ते योग्य आहे का अयोग्य आहे? तर त्याचं उत्तर काय नाही. का माहितीये का? कारण की जेव्हा संतांनी अध्यात्म सांगायला सुरुवात केली त्या काळाची परिस्थिती अशी होती की साईच्या पैसून एकचित्त करण्याची संधी उपलब्ध होती, लोकांना आवड होती. परंतु आज आपण जो हरिपाठ घेतो तोही तितकाच गरजेचा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तरुण पिढीने इथे जोडलं गेलं पाहिजे, या अध्यात्माच्या परमार्थाला ते कुठेतरी लागले पाहिजे, तर सुरुवातीला का होईना तुम्हाला त्यांच्या कलेने चालावं लागेल. हरिपाठामध्ये नाचण्याच्या निमित्ताने होईना. आणि जर असा सुद्धा हरिपाठ जर होत असेल, बाबू तुम्हाला नाव नाही माहिती, रोहन भगवान ऐकला, रोहन महाराज. आम्ही मुंबईला जातो कीर्तनाला, बोलून आहे पण तिकडे वेगळं असतात. दोन महत्वाचे असतील तर त्यांचं लक्ष वाजवण्याकडे नसतं, तो साऊंड वाला इथे ते आतमध्ये बसतेच म्हणून. आमच्या मुंबईचे बघवायचे त्या साऊंड वाल्याला परेशान करून टाकतात. हा सांगणार त्याचा आवाज कमी कर, तो सांगणार त्याचा आवाज कमी, आणि त्याची पण वाट लावून कीर्तनाची पण वाट. परंतु हा मुलगा मागास हरिपाठापासून फक्त आता इतका तल्लीन होऊन वाजवतोय की माझा दादा रंगा कीर्तनकार जरी असला तरी त्याचं कीर्तन हरिपाठ करताना अक्षरशः त्या ठिकाणी ताशा आणि पिपांचा पण वापर करतात. मग त्याच्यावर किती वाद की असं असतं का, ताशा कधी वाचतो काय, पण ठीक आहे तुमच्या बरोबर. परंतु जर तुम्हाला तरुण पिढीला त्या ठिकाणी आकर्षित करायचं असेल, आपल्या माता भगिनी असतात, आता मुंबईच्या ठिकाणी गरबा असतो, नवरात्री, त्यावेळेस त्यांना नाचायला संधी प्राप्त होते. पण आपल्या इथल्या गावखेड्याच्या ज्या तरुणी आहेत किंवा आपल्या भगिनी आहेत दिवसभर त्या कष्ट करतात, पण त्यांना जर परमार्थात तुम्हाला ओढायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला असा रंगतदार हरिपाठ आला तर ते गरब्यात नाचायची भूक या ठिकाणी भागवतात. आणि 100 जण जर येत असतील त्याच्यामधील निश्चितपणे 10 जणी तरी पुढच्या वर्षी माळ घालतील, माझी खात्री आहे. विठ्ठला जुनच उघडत बसायचं. मी म्हणतो जुनी लोक जेव्हा मानववृत्ती निर्माण झाली तेव्हा लोक उघडी फिरायची. आता फिरता का तुम्ही? नाही. तुम्ही जसा काळ बदलत तुम्ही तुमचा ड्रेस कोड बदलला की नाही. मग थोडं बहुत मूळ ढाचा न बिघडवता त्या इमारतीला वेळोवेळी प्लास्टर आणि रंगरंगोटी करणं गरजेचं आहे. या वर्षी जर क्रीम कलर लावलाय तर पुढच्या वर्षी त्याला पिस्ता कलर लावायचा. म्हणजे भक्तीचा पाठ कायम ठेवून त्या भक्तीकडे जास्तीत जास्त लोक आकर्षित होतील. आता तुमचं आमचं किती दिवस होते सांगा बाबा. आपण सांगून ते संतांच्या लोकांनी ऐकलं नाही, आपलं ऐकणार आहे. आपण ओरडून म्हणा हाकावून सांगितलं का नाम घेता किती जण नाम घेण्यापासून राहिले.
तर ना मग तुमचं आमचं संपलंय. मग ह्याच्या पुढची जी धुरा आहे ती तरुण पिढी इथे सांगायचं चेतन असेल, त्याच्या जोडीची त्याच्या वयाची लोक असतील ती सांभाळणार आहेत ना. मग त्यांना जर तुम्हाला परमार्थाकडे आकर्षित करायचं असेल तर थोडं का होईना त्यांच्या कलेने तुम्हाला सांगावं लागेल. आणि हेच भगवंताने संतांच्या मुखातून वदवलं एकदा आपण त्या भगवंताचं नामस्मरण करू. म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य संतांनी असं पकडलं की माणसाला 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त नाही किंवा अल्प आयुष्य मानव देह म्हणजे याचा अर्थ काय माहितीये. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालेलं असेल, समजा आपण 100 वर्ष जगणार असो, त्याची 50 वर्ष आपली झोपेत जातात की नाही, किंवा आपण भारतात जात असतो, भारतात आपण झोपतो म्हणजे अर्ध आयुष्य गेलं, उठलं किती 50 वर्ष. त्या 50 वर्षामध्ये काही काळ बालपणात गेला, बालपणात अक्कल नसते, आपण परमार्थ करू नाही. मग त्याचा पुढचा काळ शिक्षणात गेला, तेव्हा आपण परमार्थ करत नाही. त्याच्यानंतरचा अर्धा काळ कधीतरी आपल्याला आजारपण येतं, ते आजारपण काहीतरी थोडा बहुत काळ खात असते, ते गेलं. उरलं काय मग नंतर लग्न होतं, मग आपण संसाराला लागतो. मग परमार्थ करायचा कधी, फार तसं नाही. परमार्थ जर टिकवायचा असेल तर तरुण पिढीने इकडे आकर्षित झालं पाहिजे आणि त्यांना सांभाळून घेण्याचं काम आपल्या ज्येष्ठांकडे. आता या भावामध्ये सकाळवरून बघतो प्रत्येकाने सगळ्यांना जवळ घेऊन सगळ्यांना थोडासा आपल्याला कमीपणा घ्यावा लागतो. आता साधं घरचं जरी आपण उदाहरण घ्यायला गेलो तर पहिल्याचा काळ असा होता की सासूच्या घरावर ताबा असायचा, त्या सुनेचं सासू समोर काय चालायचं नाही. परंतु ती गोष्ट आता इतिहास आता जर संसार तुम्हाला टिकवायचा असेल तर त्या सासूला आणि सासरेला त्या नवीन सुनेवर जुळवून घेणं गरजेचं आहे. जर आपण आपली हेकडी कायम ठेवली तर त्या संसाराचं वाटोळं होईल. मग तसंच परमार्थात आहे. जे परमार्थातली जुनी मुरलेली लोक आहेत त्यांनी अशा नवीन मुलांना सांभाळून घेतलं पाहिजे.
असं निश्चितपणे त्यांच्याकडनं काहीतरी चुका घडणार. त्या चुकांचा भाव न करता त्यांच्या त्या चुकांची क्षमा करून त्यांना शांतपणे सांगून आणि अशा विविध हरिपाठासारख्या माध्यमातून बघा, जो हरिपाठ आणि काकडा या दोन गोष्टींच्या जर नादाला लागला तर त्या दोन गोष्टी जर साध्य झाल्या तर तो सर्वात उत्कृष्ट असा कीर्तनकार बनू शकतो. आणि मी थोडस बाजूला लावून सांगतो, कदाचित त्या गादीवरती बोलणं बरोबर नाही वाटत, परंतु सत्य परिस्थिती आहे. आता आळंदीकडची मुलं बघा, 4 वर्ष 5 वर्ष तिथे जातात, काही शिकत नाही. मी कोणावर आरोप करत नाही, पण एक कटू सत्य आहे, ते तुम्ही मान्य करायला पाहिजे. आणि थोडं बहुत त्यांना आज शिकले की ते कीर्तनकार म्हणून या गादीवर उभं राहतात का? या कीर्तनाच्या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर देखील पोटा पाण्याची सोय होऊ शकते. असं म्हणत नाही की एका धंदा करा म्हणून, परंतु जर तुम्हाला येत आणि समोरचा माणूस तुम्हाला गाडी भाड्यापुरतं का देत असेल आणि तुम्ही खरोखर इंटरेस्ट घेऊन खरोखर शिकून खरोखर जर लोकांना ज्ञान वाटत असेल तर त्याच्या मोबदल्यात समाजाने तुम्हाला काहीतरी दिलं तर काय चुकीचं नाही. आता ह्याच्यासारखा मुलगा जर इतका जीव तोडून पक्वाद वाढवतो आणि पक्वादामध्ये त्यांनी जर करिअर केलं तर काय चुकीचं आहे? चांगला जगू शकतो तो. त्याला कोणाची हमाली करायची, कोणाच्या तिकडे 8 तास 10 तास जाऊन नोकरी करायची पण गरज नाही. अशी गाणारी मुलं असतील तर नुसत्या कीर्तनामध्ये सत्तामध्ये त्यांचा संसार चालू शकतो. परंतु कधी त्या थोरा मोठ्यांनी त्यांना सांभाळून घेतलं. हे कीर्तनात मी अभंगाच्या बाहेर जाऊन सांगत नाही, या अभंगातच म्हटलं का आपला विषय असा आहे की कर्म आणि दिलेल्या आयुष्याचं सार्थकी लावणं आयुष्य. मग तेच मी सांगतोय की त्या तरुण पिढी या ठिकाणी आली आणि ती परमार्थाला जोडली गेली तर भगवंत बसलाय त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करायला. विठ्ठल आणि हेच जे मी आता सांगितलंय ते नाथबाबांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं.